जिंकला घारापुरी टीमने आणि डिसिजन घेतला की आम्ही प्रथम करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते सिद्धार्थ नगर भवरा टीमला 3 षटकांची मॅच आणि आता मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. गोलंदाजीसाठी जतीन असताना पाहायला मिळणार आणि आघाडीला आलेले 2 बॅटर स्ट्रायकर एंडला जयेश आणि त्याच्या साथीला इब्राहिम अशी आघाडीची आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये देखील दमदार खेळ झाला. बोरे टीमने सामना जिंकला. चला आता गोलंदाज देखील सज्ज झालेत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पहिलाच बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न पण तू क्षेत्ररक्षक तिकडे प्लंब झाले. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील पहिल्याच बॉलवरती 4. पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ बॉल न घेतली. बाउंड्री लाईनची भेट चौकार. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये विकेटची संधी निर्माण झाली आणि आता झेल टिपला. पहिला मोहरा पहिला धक्का बसलाय टीम भवऱ्याला आणि फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज जतीनने देखील थोडी सोडपती उत्तर दिलं. विकेट देखील त्याने घेतली. नवीन बॅटर आता सोयील येत असताना आपल्याला पाहायला मिळतात जिथे 2 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा. स्वतः पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. तर अर्थातच डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. आत्ताच्या घडीला 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतरच्या बॉलवरती विकेट आली. तदनंतरचा बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. दमदार गोलंदाजी पाहायला मिळते जतीनच्या माध्यमातून. जतीन गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल कमी गतीने टाकलाय. फटका फसलाय परंतु आता छोटा यष्टीरक्षक या बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असता परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव. एकंदरीत 5 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि साहिल पाटील यांचं देखील शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आता अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात बॉलला उचलतात फेकतात. तत्पूर्वी या बॉलवरती एक धावसंख्या येत असताना
यावेळचा बॉल बिग हिट पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील ते 6. बेधुंद बेधडक षटकार. चला पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही. लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज देखील आता सज्ज होत असताना निशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. निशांत आलेत गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकर एंडला बॅटर जयेश आणि त्याच्या साथीला सोहेल आपल्याला पाहायला मिळतो. 3 ओव्हरची मॅच. पाव्या 3 ओव्हरमध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. चला जास्तीचा वेळ खर्च करा टीम घारापुरी, त्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल. पहिल्याच बॉलमध्ये थोडंसं रनअप मध्ये अडथळत असताना आपल्याला गोलंदाजाला पाहायला मिळालंय आणि या बॉलवरती डेड बॉल ची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. आणखीन 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाजीसाठी निशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतो. निशांताला गोलंदाजीसाठी आणि त्याचा या ओव्हरमधील पुढचा बॉल. यावेळचा पहिलाच बॉल त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती त्यानं टाकलेला आपल्याला पाहायला मिळाला तो डॉट बॉल. असे डॉट बॉल टाकावे लागतील. आपल्या टीमला जिंकायचं असेल तर, पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर अशा प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावा लागतील. परंतु दुसऱ्या बाजूने टीम सिद्धार्थनगर भवरा टीमला देखील धावा देखील बनवाव्या लागतील. संघर्ष नगर भवरा या टीमला धावा देखील बनवाव्या लागतील. यावेळचा बॉल अप ट्रॅकर मागील दिशेला. बॉल जाईल एका टप्प्याने की एका टप्प्यानिशी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रन्स त्या 4 आणि 4 धावेनं 16 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या ओव्हर मधील पुढचा बॉल पुन्हा एकदा निशांतचा. यावेळचा बॉल देखील आता अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक लॉंग चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु एका धावसंख्येवरती समाधान मानला जातो. धावफलकावरती एकंदरीत 17 धावा बनल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो निशांत पाटील गोलंदाजी करतोय. आणि या मॅच मधील दोन्ही टीम आता संघर्ष करत असताना पाहायला मिळतात. पाहूयात पुढचा बॉल. यावेळचा बॉल आता सोडून दिला परंतु पंच सांगतायत की इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलचा प्रभाव वाढवावा लागेल परंतु दुसऱ्या बाजूने एखादा षटकार चौकार देखील मारावा लागेल. पाहूया त्या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथेच थांबेल. 17 धावा धावफलकावरती पुढचा बॉल निशांतच्या ओव्हर मधील.
यावेळचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला होता, परंतु या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये येते ती एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 18 धावा धावफलकावरती बनल्यात. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. संघर्षनगर भवरा टीमला तुम्ही पाहताय, त्यांच्या अगेन्स्ट घारापुरी टीमला आपण पाहताय. पुढचा बॉल, यावेळचा बॉल आता कट करण्याचा प्रयत्न, पण तो तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आता बॉलला उचलतील, फेकतील, तत्पूर्वी एक सिंगल धाव. 12 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती एकंदरीत धावा बनल्यात ते 19. चला, 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कुशल येत असताना पाहायला मिळतोय. कुशल आलाय गोलंदाजीसाठी आणि कुशलने टाकलेला पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या सेकंड मॅच मध्ये आता धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील 24 धावा बनल्या होत्या. या मॅच मध्ये देखील आत्ताच्या घडीला 13 बॉलचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 नंबरचा जर्सी त्यानं परिधान केला आणि पुढचा बॉल त्याच्या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल आता ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला होता आणि पंचांनी सांगितलेलं आहे की इट्स नो बॉल. आता फ्रीटची संधी असणार आहे बॅटरसाठी. बॅटरकडे आता मोठा फटका खेळण्याची संधी असणार आहे, कारण की नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती फ्री हिट असणार आहे. उघड्या डोले पहा नीट, या बॉलवरती पाहायला मिळणार आहे ते अर्थातच खऱ्या अर्थानं फ्री हिट. आता तिसरे पंच आमचे चेक करतील की नो बॉल आहे की नाही. चला, पंच ऑनफिल्ड डिसिजन. आणि चला आता तिसऱ्या पंचाची मदत देखील आपण घेतली होती आणि नो बॉल आहे. चेंडू जी आपली लाईन आहे त्याच्यावरती चेंडू आता पडला होता आणि पंचांनी सांगितलेलं आहे की पंचांचं एक कौतुक करावं लागेल. कटाक्ष लक्ष, आणि त्यांनी सांगितलं आहे की हा नो बॉल आहे. आणि आता फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा खेळण्यासाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तो जयेश. जयेश 7 बॉल मध्ये 7 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आता झेल त्यांनी घेतलाय जरूर, परंतु या बॉलवरती एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. आणि या बॉलवरती येत असताना 2 धावा. 2 धावाले धावफलकावरती डबल दूर येत असताना 22 धावा. चला, या बॉलवरती आता पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात की व्हाईट बॉलचा इशारा सांगत असताना अतिरिक्त जी धावसंख्या ऍड केली जाईल 23 धावा धावफलकावरती.
यावेळचा बॉल ऑन साईडला फटका फसला की जाईल. बॉल सलामच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा बेधडक अगदी कडक सिक्सर. धावा झालेल्या आहेत ते 29. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज कुशल याच्यावरती दबाव आणि दडपण आपल्याला पाहायला मिळतोय कारण की त्यांना आता थोडीशी खराब गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती एकंदरीत 30 धावा पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा कुशलचा यावेळेचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालं कारण की पंचांनी देखील सांगितले की हा बॉल आहे डॉट बॉल. आता या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. चला आता रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीम ना. चला बॅटिंग टीम साठी आता एक रिव्ह्यू होता आणि त्यांनी तो आता रिव्ह्यू घेतलेला आहे. चला हा बॉल आहे फेअर बॉल. पंच जो का आपल्या योग्य डिसिजन असतो तेच पंच देत असतात आणि पंचांनी सांगितलं होतं की हा बॉल फेअर आहे आणि या बॉलवर तर बॅटिंग टीमनं रिव्ह्यू गमावलाय. यावेळचा बॉल देखील आता फुल टॉस होता पण तो फुल टोल वसूल करता आलेला नाही. या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला दोन्ही टीम आपण आपला जो रिव्ह्यू होता तो आपण गमावलेला आहात. त्या कारणाने आता जर का पंचांना का डाऊटफुल वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील. आपण आता रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत. याच्याकडे देखील आम्ही लक्ष वेधतोय. तर शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 30 धावा. यावेळचा बॉल आता शेवटचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. विजयासाठी 18 बॉल करायच्या 31. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. हॅलो. चला बापदेव बोकडबडा संघाचा संघ नाईक चला बोरी संघाचा एक जॉईंट झालाय.
चला बापदेव बोकडबुडा संघाला शेवटचा पुकार आपण करतोय, अन्यथा आपण बोरी संघाला टॉस देऊ. चला साजन आमच्याशी जॉईन झाला. आपण टॉस साठी आपण मान्यवरांना विनंती करूया. चला टॉस साठी जॉईन व्हा. खर तर या मॅच मध्ये जास्त धावा झाल्या, त्यामुळे या मॅच मध्ये जिंकणारा संघ. हॅलो. चला घारापुरी संघ जिंकला तर नवीन शेवातील सुरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला टॉस होतोय, आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. एका बाजूला टेलिस कॉल कोण जिंकला? चला बुरी संघाने टॉस जिंकला. चला काय निर्णय असेल? फिल्डिंग. समोरची संघ टीम बुकेडुडा आहे, तिला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावाने रोखण्याचा प्रयत्न करू. या सीझन मध्ये किती मॅच खेळलात बुकेडुडाच्या सोबत? 3. त्यामध्ये किती वेळा तुम्ही जिंकलात आणि किती वेळा त्यांनी तुम्हाला हरवलंय? 3 वेळा जिंकलेलो. 3 वेळा जिंकल्यात. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि पुन्हा एकदा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जर घारापुरी बॅट्समन जर पाठवा लवकर. डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. आणखी 2 मॅच शिल्लक आहेत. चल मॅच सुरू होईल. डीजे सौरभ एखादं गाणं होऊ जाऊन दे. संघर्ष नगर भवरा टीम. चला आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता फिल्डिंग सेटअप लगेचच लावून घ्या, कारण की आणखीन आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, त्याच्याकडे देखील आपण लक्ष वेधू. आणखीन 2 मॅचेस आपल्याकडे बॅलन्स आहेत. 18 बॉल विजयासाठी करायचे आहेत, त्या धावा विजयासाठी 31. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आमचे सुरेश तंगरा साहेबांचं शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचं हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 30 आणि विजयासाठी करायच्या 31. चला पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो सिद्धू, आणि सिद्धूचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि स्ट्रायकर एंडला बॅटर सत्यम आणि त्याच्या साथीला निशान, अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिद्धूचा, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बेधडक बेधुंद षटकार.
जसं आपण नावा टीमचा हातोडा म्हणून जे मनीष घरजची ओळख राहिली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घारापुरी टीमचा सत्यम ठाकूर आता या टीमचा हातोडा म्हणून ज्याची ओळख राहिली. आता सत्यमच्या पहिल्याच बॉलवरती सत्यमनं ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या षटकारानं सांगितलंय घारापुरी टीमच्या संपूर्ण खेळाडूंना की मी अजूनही संपलेलो नाहीये, मी जिथपर्यंत मैदानावरती आहे ना तिथपर्यंत आपला सामना जिवंत राहील. पुढचा बॉल आणखीन एक फुलटॉस बॉल होता, परंतु या बॉलवर आता बैठक ठोकळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना 31चा पाठलाग करायचा आणि यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट 6 धावा बनल्यात त्या धाव फलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सिद्धू आणि सिद्धूचा आत्ताच्या घडीला 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा बनल्यात त्या धाव फलकावरती. सत्यम आणि निशांत अशी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि सिद्धू हा गोलंदाज पॉवर प्लेचा पहिले षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळचा बॉल पावत काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. बॉल चालवून साईडला या बॉलवरती तुम्ही पाहताय छत्रपतींचा धावा मिळतील त्या 6 धावा. पहिल्या बॉलवरती बॅटरचा बोल बाला राहिला, दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाचा बोल बाला राहिला, परंतु तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅटर सत्यमचा बोल बाला राहिला, त्यानं देखील ठोकला. या बॉलवरती आणखीन एक षटकार. पुढचा बॉल सिद्धूचा. यावेळचा बॉल देखील कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, तो पण ते प्रेक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय बेधुंद षटकार. माध्यमातून या बॉलवरती जर का षटकार ठोकला तर या खेळाडूला 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र देऊन दिलं जाईल. पाव्यात 2 बॉलवरती 2 ठोकलेत, एक ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सत्यम या खेळाडूला दिलं जाईल. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये षटकार जरूर आला नाहीये, परंतु चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारच्या साह्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच अगदी खुली करून टाकली. धाव फलकावरती डबल दुरी 22 धावा. चला या बॉलवरती देखील षटकार ठोकला तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल या खेळाडूसाठी. सत्यम हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, काय दमदार बॅटिंग करते. 5 बॉल मध्ये 22 धावा खोडून काढल्यात. पुढचा बॉल यावेळचा बॉल आता गॅप मधून खेळून काढलाय. या ओव्हर मध्ये बरंच काही चित्र पाहायला मिळालं. षटकार आले, चौकार आले, षटकार आले, चौकार आले, डबल देखील आल्या आणि मैदान डबल तर आलेलीच नाही असंच म्हणावं लागेल. धावा धाव फलकावरती विजयासाठी 12 बॉल धावा करायचे त्या 5. चला आता पारितोषिक आलेलं आहे. जर का कोणत्याही फलंदाजानं षटकार मारून सामना फिनिश केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. पारितोषिक आले, षटकार मारून जर का सामना फिनिश झाला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल.
यावेळेचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला या ओव्हर मधील. आता 11 बॉल आहेत आणि 5ची आवश्यकता. नेक्स्ट मॅचचा टॉस कोणता संघ जिंकला तर बोरी. चला बोरी संघ आपण टॉस जिंकला. डिसिजन क्षेत्ररक्षण करणार आहात. सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर. कोणताही वेळ न खर्च करता लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. यावेळचा बॉल देखील कमी गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळाला. गती काढून घेतली आणि त्यानंतरचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत होता. 10 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 5. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपला झेल. मैदानाच्या आतमधून फलंदाजाचा संपला खेळ. 9 बॉलला करायचे धावा 5. इनॅट नंबर 3 वरती राहुलला बॅटर आपल्याला येत असताना पाहायला मिळतो. पहिल्याच ओव्हर मध्ये बॅटर सत्यमनं सामना अक्षरशः खुला केला. 6 बॉल तो एकटा केला आणि मैदानाच्या आतमध्ये 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 9 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या. पहा सामना जर का चौकार किंवा षटकार म्हणून जर का फिनिश केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या षटकारासाठीच पारितोषिक आहे. पहा षटकार मारून जर का सामना फिनिश केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. यावेळच्या बॉलवरती टॅप केला आणि इकडे एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. आता विजयासाठी करायच्या आहेत त्या 4 धावा. येणारे बॉल आहेत ते 8. हा फलंदाज स्ट्रायकर एंडला आला. याच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची आणि सामना फिनिश करण्याची. परंतु आता त्याला टीमला सावरावा देखील लागणार आहे. 8 बॉल मध्ये करायचे त्या 4 धावा. स्ट्रायकर एंडला बॅटर सत्यम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्या. पुढचा बॉल त्याच्यासाठी. यावेळचा बॉल आता हलक्या हाताने या बॉलला खेळून काढले. जिथे एकच धावसंख्या मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता 7 बॉल मध्ये करायचे धावा 3. 12 मध्ये हव्या होत्या त्या 5 आणि आता 7 मध्ये 3 राहिल्यात. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल वरती फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात. पहिल्या मॅच मध्ये सामना अगदी अक्षरशः असं सुरुवातीला वाटलं होतं की आता सहज रीतीनं सामना फिनिश होईल. परंतु यावेळचा बॉल आता कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय तो 4 धावसंख्येचा चौकार आलाय आणि इथून मात्र सामना जिंकलेला आहे ती टीम घारापुरी टीमनं. अभिनंदन टीम घारापुरी.